आज मी विचार करतेय थोडंसं मोटिवेशन तुम्हाला द्यावं. कारण बऱ्याच जणांच्या एक्झाम सुद्धा येत आहेत. बऱ्याच जणांना आता नव्याने करियर करायचं असेल. पण आजचा जो व्हिडिओ असणार आहे, तो सगळ्याच वयोगटातल्या लोकांसाठी असणार आहे. सो फार महत्त्वाचा आहे मुलांसाठी सुद्धा आणि मुलींसाठी सुद्धा. चला लगेच सुरू करूयात आणि काय टॉपिक आहे ते पण सांगते तुम्हाला. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन-स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही, इव्हन नो मेकअप लूक. ओके. सो आजचा जो व्हिडिओ आहे, त्याचा जो टॉपिक आहे, तो आहे की पैसा कमवणं, करिअरकडे लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे. आता मला ऐकणारे कॉलेजचे काही जण असतील, ज्यांचं नुकतंच कॉलेज संपलं असेल, करिअरकडे लक्ष द्यायचं असेल किंवा काही जणांचं नीट समजतच नसेल की मला आयुष्यात काय हवंय. अशा सगळ्याच लोकांसाठी, इव्हन गृहिणींसाठी सुद्धा, सगळ्याच वयोगटातल्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. सो मी म्हणेल की पैसा कमवणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांनी चांगल्या मार्गाने भरपूर पैसे कमवलेच पाहिजे. हां, नुसतं निवांत बसलोय नाही चालत. म्हणजे तुमच्याकडे जरी भरपूर पैसे असतील तरी सुद्धा तुम्ही कमवणं तितकंच महत्त्वाचं आहे. ऑफकोर्स तुमची इच्छा, पण ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचंय त्यांनी तरी पैसा कमवलाच पाहिजे. पैसा कमवायला पाहिजे का? पहिली गोष्ट तर कॉन्फिडन्स येतो. कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा असतो आयुष्यामध्ये. म्हणजे तुमच्याकडे बाकी काहीही नसलं ना, कॉन्फिडन्स असेल तरी सुद्धा तुम्ही बऱ्याच गोष्टी अचीव्ह करू शकता. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, की कोणीतरी एकदम गरीब घरातून आलंय, मोठं झालंय आणि मग छान सगळ्या गोष्टी जुळून येतायत. सो जब आपके पास पैसा आता है ना, कॉन्फिडन्स भी अपने आप आने लगता है. कारण लोक मग तुमचं कौतुक करायला लागतात. तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे तुम्हाला तर माहिती असतं. आजूबाजूच्यांना सुद्धा जेव्हा ते दिसतं, ते कौतुकांचा वर्षाव याच्याने आपला तो कॉन्फिडन्स वाढतो, की येस मी भारी करतोय किंवा करतीये काहीतरी. सो पैसे त्यामुळे फार महत्त्वाचे आहेत. कमी वयात जेव्हा तुम्ही पैसे कमवायला लागता, त्यामुळे पैशांची किंमत सुद्धा कळायला लागते. इतकी कळायला लागते, की अरे का आपले आई-बाबा या गोष्टीसाठी नाही म्हणायचे, हे सगळं कळायला लागतं. मी माझ्या खूप कमी वयापासूनच काम वगैरे करायला सुरुवात केली आहे. छोटी-मोठी कामं सुद्धा केलेली आहेत. त्यानंतर प्रॉपर आता रेडिओ स्टेशनमध्ये काम करते. म्हणजे मला ना घड्याळ घ्यायचं झालं तर म्हणजे थोडं छान घ्यायचं झालं तर माझे वडील म्हणायचे, की "तुझी ही हौस आहे ना, तुझ्यासाठी हवंय ना हे आणि त्याचा एज्युकेशनमध्ये असं फारसा काही यूज नाहीये ना. मग जेव्हाही सुट्ट्या असतील, तू काहीतरी काम कर. कमी पगार का असेना, पण तू कर, मग तुला पैशांची किंमत कळेल." सो मी माझे शौक पूर्ण करण्यासाठी 10वीच्या सुट्ट्या असतील, 12वीच्या सुट्ट्या असतील, अशा वेळी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी कॉलेज आणि जॉब दोन्ही गोष्टी सुद्धा केलेल्या आहेत आणि माझा जो रेडिओचा स्ट्रगल होता, तोही माझा सुरूच होता आणि हा स्ट्रगल 21व्या वर्षी कंप्लीट झाला आणि 21व्या वर्षी मी आर-जे झाले आणि ते माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे मी हेच स्वप्न पाहिलेलं रेडिओत काम करण्याचं, बोलण्याचं काम करण्याचं आणि ते झालं पूर्ण. सो आता माझा कॉन्फिडन्स आणखी वाढलाय. पूर्वी इतका नव्हता म्हणजे जेव्हा मी नॉर्मल जॉब्स करायचे. मी तर इव्हन एम-एस-ई-बीमध्ये कॅशियर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि मला काहीच कमीपणा वाटत नाही. मी जे काही आधी काम केलंय ते सांगायला म्हणजे चांगलंच केलंय, बट खूप कमी पगारामध्ये केलेलं आहे. पण तिथे मला जाणीव झाली, की अरे मला हे अचीव्ह करायचंय. सो त्याच्यासाठी धडपड केलीच पाहिजे आणि ती धडपड आज तुमच्या समोर आहे आणि आज तुम्ही इतकं माझ्यावर प्रेम करता. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. सो कॉन्फिडन्स असणं फार महत्त्वाचं आहे. माझा आधी नव्हता, पण मीच स्वतःला फार मोटिव्हेट करत होते. माझ्या आयुष्यात असं कोणी मोटिव्हेट करणारं खरंच नव्हतं आणि नाहीये सुद्धा. मीच थोडा वेळ शांत बसते आणि मीच मला मोटिव्हेट करते, की "ज्योती हे असं आहे. ज्योती हे तू करायला हवंस. ज्योती हे नको करूस." जे काही असेल माझ्या आयुष्यातले सगळेच डिसिजन मीच घेते. म्हणजे ऑफकोर्स आपणच घेतो, पण मीच स्वतःला फार मोटिव्हेट करत असते. कोणी काहीतरी बोललं, तर मग त्यातून बाहेर कसं पडणं. सो आज तुमच्यासोबत मी आहे. मी तुम्हाला मोटिव्हेट करतीये. त्यामुळे मी म्हणेल, की नक्कीच आयुष्यात एन्जॉय करायला हवं. मी स्वतः भरपूर फिरते. मला जे आवडतं ते सगळं करते. पण त्या सगळ्या गोष्टींसाठी पैसा महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही एक योग्य करियर निवडणं महत्त्वाचं आहे. तुमचं जे काही पॅशन असेल ते फॉलो करा, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला पॅशनसोबत दुसरं काम करायचं करा. कुछ भी करो लेकिन पैसे कमाओ. पण ते चांगल्या मार्गाने यायला हवेत. कोणत्याही वाईट मार्गाने ते नको आहेत. कॉन्फिडन्स वाढेल तुमचा. दुसरी गोष्ट म्हणजेच की तुमचं जे मत आहे ना, त्याला थोडं प्राधान्य दिलं जाईल घरामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, की ह्याला काय कळतंय? असं दरवेळी होत असतं.
हिला काय ह्याचं काय. पण जेव्हा तुम्ही कमवते होता, जेव्हा ऑफकोर्स तुम्ही कमवायला लागता, पैसे जेव्हा आपण कमवायला बाहेर पडतो, आपला समाजाशी संबंध येतो. लोक कसे असतात, लोकांशी कसं बोलायला हवं, कसं डील करायला हवं, हे सगळं डोक्यात घुसतं. त्याच्यामुळे मॅच्युरिटी येते. कॉलेजमध्ये काय फ्रेंड्स, टीचर्स, बंक करायचं, कॅन्टीनला जायचं इतकंच ते आयुष्य असतं. पण जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता जॉबसाठी, मग तो स्ट्रगल आला, मग चांगलं वागणंही आलं, लोकांचं वाईट वागणंही आलं, सगळं तिथे तुमचं टेस्ट होतं. पेशन्स टेस्ट होतात, की कोणाची तरी तुम्ही कितीतरी तासंतास वाट पाहिली आहे एका कामासाठी. सो हा स्ट्रगल जो असतो तो बराच शिकवून जातो आणि बरीच मॅच्युरिटी देऊन जातो. हा ऑफकोर्स स्ट्रगल मी सुद्धा केलेला आहे आणि मी या गोष्टींना स्ट्रगल नाही म्हणणार आहे. मी म्हणेल की अगर कुछ अच्छा चाहिए तो मेहनत तो करनी ही पडेगी. सो मी ती मेहनत केली आणि मी माझी सगळीच स्वप्न पूर्ण केली आहे आणि जी थोडीफार आहेत तीही मी पूर्ण करेल. ते फार मोठी नाही आहेत. मोठं स्वप्न माझं हेच होतं की मी आर-जे बनावं आणि संपूर्ण महाराष्ट्राने माझा आवाज ऐकावा आणि ते होतंय. सो जसं मी सांगितलं, की एकतर कॉन्फिडन्स वाढेल आणि दुसरी गोष्ट म्हणजेच, की तुमच्या मताला प्राधान्य दिलं जाईल. घरातले सुद्धा म्हणतील, की "हा जरा याला अक्कल आहे" आणि तुमची मतं सुद्धा तुम्ही ऑब्झर्व्ह कराल कॉलेजमध्ये काय मतं होती आणि आत्ता काय मतं आहेत. जसं-जसं वय सुद्धा वाढतं, जसं-जसं आपला समाजामध्ये वावर वाढतो, आपल्यातली मॅच्युरिटी वाढते आणि ती मॅच्युरिटी मग आपल्या वागण्यातून, बोलण्यातून सुद्धा दिसायला लागते. अगदीच खूप आगाऊ मुलं जी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये असतात, जॉबला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी बदल पाहतो आपण. होतोच तो बदल. सो मॅच्युरिटी आल्यामुळे ऑफकोर्स घरामध्ये तुमच्या बोलण्याला एक महत्त्व दिलं जातं आणि हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं. सो ते सुद्धा होतं. सो त्यामुळे सुद्धा पैसे फार महत्त्वाचे आहेत. तिसरी गोष्ट म्हणजेच की बरीच सुखं विकत घेता येतात. म्हणजे आत्तापर्यंत पैसे नसल्यामुळे बऱ्याच गोष्टींची ॲडजस्टमेंट मीही केली आहे. जसं की मला काही एक्सपेन्सिव्ह घ्यायचं झालं तर अरे नको, त्यापेक्षा हे होईल, ते होईल. माझी आई अजून सुद्धा करते हां, बिकॉज आपण त्या सगळ्या फेजमधून आलेलो आहे. अचानक सगळं हे होणं अवघड आहे. मलाही खूप पैसे उडवता येत नाहीत अजून सुद्धा. पण जेवढं जमतं तेवढं मी करते आणि ऑफकोर्स तेवढं कमवते सुद्धा. मी माझ्या पैशांचे ना असे 4 भाग केलेत. एक भाग आहे स्वतःवर उडवण्यासाठी, एक भाग आहे जबाबदाऱ्यांसाठी, एक भाग आहे सेव्हिंग्जसाठी, एक भाग इमर्जन्सीसाठी आणि सगळ्या गोष्टी अशा डिव्हाईड करून मग माझं ते सगळं सुरू असतं. आता मला ऑफकोर्स बँकिंग असेल, टॅक्स एंड ऑल ह्याच्यातलं खूप असं नॉलेज नाहीये. जेवढं आहे त्यानुसार मी वागते. आता जो एन्जॉयचा पार्ट आहे, तिथे मी काय एन्जॉय करते, मला काय खायचं असेल, मूव्हीला जायचं असेल, फिरायला जायचं असेल, तर त्या सगळ्या गोष्टी माझ्या प्लॅन असतात. जबाबदाऱ्यांमध्ये ऑफकोर्स घराचं रेंट असेल, घरातल्या सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी असतील, कधी भावाला पैसे लागले, बहिणीला पैसे लागले, या सगळ्या गोष्टी आल्याच. आणि सेव्हिंग्जमध्ये ऑफकोर्स थोडंफार तरी असायला हवं. कभी भी कुछ भी हो सकता है. सो त्यामुळे सगळं लाईफ सॉर्टेड राहतं. सो सुख विकत घेतायत इन द सेन्स, की आता बघा, तुमचं एखादं स्वप्न असेल, फॉर एक्झाम्पल, की मला लंडन बघायचंय. फक्त ते बोलून होत नाही. पैसे असतील तर ते सुख तुम्ही घेऊ शकता. तुम्ही लंडनला जाऊ शकता. पैसे असतील तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊ शकता. जो एक्सपिरियन्स तुम्ही कधीच आयुष्यात घेतला नाहीये ना, तो सगळा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे मोठ्या-मोठ्या गोष्टीसुद्धा पैशांनी घडतात असं आहे. जी गाडी तुम्ही रस्त्यावरून जाताना बघत होतात, काय भारी गाडी आहे. ती गाडी तुमच्या नावावर होऊ शकते. कुछ भी कर सकते हो तुम. सहज तुम्ही फिरू शकता. जे हवंय ते घेऊ शकता. सो त्यामुळे सुद्धा पैसा फार महत्त्वाचा आहे आणि हे सगळं घडत असतानाच तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो. ठीक आहे, आता ही छोटीशी गोष्ट झाली. आता मी याच्यापेक्षा पुढची गोष्ट करेन. जसं माझ्या बाबतीतही झालं. एक छोटी ट्रिप केली, आता याच्यापेक्षा मोठी ट्रिप आपल्याला करायची किंवा दर वीकेंडला काय-काय करता येईल. नुसता वीकेंड घरात बसून आराम करून नाही घालवायचं. बरं आराम करायचा आहे, तर मग त्याच्यासोबत मी काहीतरी छान बघेन सुद्धा, एखादी सीरीज वगैरे असेल ते. सो या सगळ्या गोष्टींचा फार आयुष्यात इम्पॅक्ट होतो आणि इमॅजिन करा तुम्ही तुमच्या फॅमिलीला मस्त कोणत्यातरी ते कधीच गेले नाहीयेत, असं फ्लाइटमध्ये बसवलं, देशाबाहेर कुठेतरी घेऊन गेलात, कोणत्याही देशात घेऊन गेलात, आपल्या देशात जरी घेऊन गेलात काही प्रॉब्लेम नाहीये. मी जस्ट सांगतेय, की त्यांना किती भारी वाटेल, की "यार, यार माझ्या मुलाने किंवा मुलीने किती अचीव्ह केलेलं आहे." सो त्यासाठी सुद्धा पैसा महत्त्वाचा आहे. सो त्यामुळे पैसा कमवा, कमवा. आता पैसा आणि प्रेम प्लीज मिक्स करू नका. पैसा एक पार्ट आहे, प्रेम एक पार्ट आहे. ओके? पैशाने प्रेम विकत घेता येत नाही हा डायलॉग मी अनेक जणांचा ऐकलाय. नाहीच घेता येत. पण
जेव्हा तुम्ही पैसे कमावता, जेव्हा तुम्ही सोसायटीमध्ये फिरता, मी जसं म्हणाले मगाशी, की मॅच्युरिटी येते. सो जेव्हाही तुम्ही एका मुलीशी बोलता, थोडीशी ती मॅच्युरिटी ना तुमच्या वागण्या-बोलण्यात दिसते. हं. सो त्याच्यामुळे सुद्धा पैसे महत्त्वाचे आहेत आणि पैसे असतील तर कॉन्फिडन्स सुद्धा आहे. तुम्ही कॉन्फिडेंटली त्या मुलीशी बोलू शकता. ऑफकोर्स विषय प्रेमाचा असतो. तिला तुमचं ते वागणं-बोलणं पटलं, तर ती तुम्हाला हो म्हणेल. नाही पटलं तर ती नाही म्हणेल. आणि जर ऑफकोर्स तुमच्याकडे पैसे असतील, तर अरेंज मॅरेजमध्ये प्रेम नसतंच म्हणा मुळात. लग्नानंतर होतं ते. सो इतकं सगळं ह्याने अचीव्ह केलेलं आहे किंवा कमी वयामध्ये अचीव्ह केलंय. हा इतका मेहनत घेऊन पुढे आलाय, तर तुमच्या त्या स्ट्रगलची जाणीव ठेवून सुद्धा तुम्हाला चांगली स्थळं येतील आणि कोणीही तुमच्याशी लग्न करायला तयार होईल. मुलांना तुमच्या बाबतीतही आणि मुलींना तुमच्या बाबतीतही. सो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे सुद्धा पैसा कमवलाच पाहिजे. ओके. आणि प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. मला सगळंच मान्य आहे. भरपूर खर्च होतो. हे सगळं आहे. हे कोणाला चुकत नाही आणि ज्यांना चुकत असेल त्यांचं नशीब चांगलं असेल. पण मग याचा अर्थ की मी माझा टाईम दुःखी असण्यावर नाही घालवू शकत मी. मी असेही काही लोक पाहिलेत जे 2-2, 3-3 जॉब सुद्धा करतात. म्हणजे दिवसभर 9 to 5 जॉब करायचा, नंतर डिलिव्हरी वाला वगैरे जॉब करायचा आणि कोणतंही काम कमी नसतं. आपली नजर तशी असते. जस्ट 1 सेकंड. पाणी पिते. खूप वेळचं बोलतीये मी. सो येस, कोणतंही काम छोटं-मोठं नसतं. तुम्ही मानलत तर सगळीच कामं तुम्हाला खराब वाटतील. मानलं तर सगळीच कामं बेस्ट वाटतील. सो ज्याला मेहनत करायची आहे, ज्याला खरंच पैसे कमवायचे आहेत, ज्याला आयुष्यात काहीतरी हवंय, तो काहीही करू शकतो आणि खरंच पैसे फार, फार महत्त्वाचे आहेत. इमॅजिन तुमची पहिली सॅलरी आली आणि तुमची ढीगभर स्वप्न आहेत, सोबत जबाबदाऱ्या आहेत. मग तुम्हाला जाणीव होईल, की अरे इतके दिवस मी स्वप्नांच्या दुनियेत जगत होतो. हां, म्हणजे आपले वडील किती काय करायचे आणि मला हे जमत नाहीये. पण हळू ती मॅच्युरिटी यायला लागते. जेवढ्या लवकर तुम्ही जॉबला लागाल ना, तेवढ्या लवकर तुम्हाला मॅच्युरिटी येत जाते. ऑफकोर्स मी अजून सुद्धा बालिशपणा करते माझ्या कलीगसोबत, माझ्या फ्रेंड्ससोबत. पण जिथे गरज आहे तिथे तो बालिशपणा असतो. जिथे मॅच्युरिटीची गरज आहे, तिथे ती आपोआपच येते. सामाजिक जाणीव याला म्हटलं जातं. सो त्यामुळे विचार करा. म्हणजे प्रेम एका साइडला कॉलेजमध्ये प्रेम झालं, ते ठीक आहे. प्रेम एका साइडला आहे आणि तुमचं करिअर एका साइडला आहे. असा विचार करा, की म्हणजे कॉलेज संपल्या-संपल्या दुसऱ्या महिन्यात मला जॉब लागेल आणि हे मी केलं होतं. माझं कॉलेज संपल्या-संपल्या दुसऱ्याच महिन्यामध्ये मला जॉब लागलेला. 1 महिना मी का घालवला? ती पण वेगळी घरचा एक वेगळाच प्रॉब्लेम होता. म्हणजे माझं कॉलेज संपलं आणि माझे वडील गेले आजारपणामुळे. सो त्यामुळे 1 महिना मी ब्रेक घेतला. म्हटलं आता गेलेल्या गोष्टी पुन्हा येणार नाहीयेत, पण आपल्याला करिअर करणं, पैसे कमवणं, जबाबदारी घराची घेणं महत्त्वाचं आहे. सो त्यामुळे सुद्धा पैसा महत्त्वाचा आहे, की तुम्ही जबाबदार माणूस होता. फार, फार, फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऑफकोर्स तुम्ही पैसा कमवाल, तुम्ही इतरांची मदत करू शकता, समाज सेवा करू शकता. अजून सुद्धा बरेच असे लोक आहेत ज्यांना 2 वेळेचं जेवणही मिळत नाहीत किंवा त्यासाठी फार धडपड करावी लागते. अनेक प्रॉब्लेम्स आहेत, पण त्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे, की तुम्ही चांगला पैसा कमवलात, तुमचं मन मोठं असेल, तर तुम्ही इतरांची मदत करू शकता आणि त्यातून मिळणारं समाधान खूप मोठं आहे. की या व्यक्तीला तुम्ही मदत केलं आणि तिच्या चेहऱ्यात ते आभार मानण्याची जी गोष्ट असते, ते पाहून तुम्हाला बरं वाटेल, की अरे मी कोणासाठी काहीतरी करू शकलो. काही नाहीतरी देशासाठी काहीतरी करू शकलो. सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळणार आहे. सो पैसा फार, फार, फार महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये आणि सपोज तुमचं मन खूप चांगलं आहे, पैसा काहीच नाहीये, तुम्ही निवांत बसलात, कोणी तुम्हाला का महत्त्व देईल? फक्त मन साफ असून चालत नाही. त्याची मेहनत असणं त्यासोबत फार महत्वाचं आहे. हं. तुम्ही रिकामटेकडे बसलात असं. काय करायचंय त्याचं? नाही. सगळ्यांनाच मी म्हणेल, की प्लीज प्रत्येकाने घरी तुमची कितीही प्रॉपर्टी असली, तरी तुमच्यामध्ये सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी, सेल्फ ग्रोथसाठी तुम्ही जॉबला जा. स्वतःच्या बिझनेस म्हणजे तुमच्या वडिलांचा वगैरे खूप मोठा बिझनेस असेल, तो कंटिन्यू कराच तुम्ही. पण तो कंटिन्यू करण्याआधी इतर ठिकाणी सुद्धा जॉब करा. म्हणजे तुम्हाला जाणीव होईल, की पैशांची किंमत काय आहे आणि पैशांच्या किमतीपेक्षाही मी म्हणेल, की काय स्ट्रगल असतो. आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये एक छान मॅच्युरिटी येईल, जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल. सो मी बरंच बोलली आहे, पण हे फार महत्त्वाचं आहे. प्लीज जे विद्यार्थी कॉलेजचे आहेत, मला जे पाहतायत, ऐकतायत,
कॉलेज संपल्या कसा जॉब लागेल. ठीक आहे, सुरुवात कमी पगारापासून झाली, काही हरकत नाहीये. पण तिथेच अडकून नाही राहायचं. कमी पगाराचा आज मिळालाय, पुढे पण मेहनत करत राहायची आणि मग आणखी कसा चांगला जॉब मिळेल याच्यासाठी प्रयत्न करायचे. पण थांबायचं नाही, हार मानायची नाही. पैसे कमवायलाच हवेत. किती छान वाटेल जेव्हा तुम्ही छान पैसे कमवताय, भरपूर पैसे आले, काहीतरी छान अगदी सोन्याचा हार, हिऱ्यांचा हार वगैरे तुमच्या बायकोसाठी किंवा आईसाठी घेऊन गेलात. ही किती स्पेशल गोष्ट आहे. तिला किती भारी वाटेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही सहज करू शकता जर पैसे असतील तर. आणि मुलींनो, बऱ्याचदा मुलींना कमी ठरवलं जातं, की "अरे, हिचं काय? हिला काय कळतंय?" कारण आपलं एक मत नसतं. जर तुम्ही सुद्धा कमवते असाल, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही सुद्धा तुमची मतं स्पष्ट मांडू शकता. मी माझ्या घरामध्ये कमवती असल्यामुळे मी माझी मतं स्पष्ट मांडते, की मला हे पटत नाहीये, मी हे करणार नाही, हे असं-असं आहे, आपण हे करूयात. आणि ते ऐकतात सुद्धा. असं नाही, की मी ओरडून सांगते म्हणून ऐकतात. मी तेच म्हणतेय, जेव्हा तुम्ही कमवते होता, जेव्हा तुम्ही मॅच्युअर होता, जबाबदार होता, तुमच्या मताला प्राधान्य दिलंच जातं. सो तुम्ही तुमच्या आयुष्यातले बरेचसे डिसिजन्स मुलींनो स्वतः घेऊ शकता. उद्या तुम्हाला कोणाकडे हात पसरून पैसे मागायची गरज नाहीये. आपल्या नवऱ्याकडे पैसे मागणं ही काही फार मोठी गोष्ट नाहीये, असं काही जणींचं म्हणणं असेल. पण ते मागणं झालं. तुमचं स्वतःच काहीतरी असायला हवं ना. सो तुमचं प्रेम, तुमचं घर, तुमच्या जबाबदाऱ्या एका साईडला आणि तुमचं पैसे कमवणं, तुमच्या करिअरकडे तुम्ही लक्ष देणं हे एका साईडला. ओके. आणि आता बऱ्याच जणांचं असं असतं, की माझं पॅशनही आहे, पण त्या पॅशनच्या विरोधात घरचे आहेत, वेगळंच करिअर करायला लावतायत. मग अशा वेळी काय करू मी? अपने दिल की सुनो. माझ्याही घरी सेम होतं, बट मैंने अपने दिल की सुनी. आणि आता माझ्या घरचे खुश आहेत, की मी छान नाव कमवतीये, मी पगारही कमवतीये आणि मी खुश आहे या करिअरमध्ये. सो थोडा स्ट्रगल तो हर किसी के नसीब में आता है आणि तो तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि ठीक आहे, सुरुवातीला जरी तुम्ही त्यांच्या मनासारखं केलंत, तुम्ही जबाबदार झालात, त्यानंतर तुम्ही तुमच्या पॅशनकडे सुद्धा वळू शकता. सो दोन्ही गोष्टी करू शकता. त्या मॅच्युरिटीने तुम्हाला ते हँडल करता आलं पाहिजे. म्हणजे काही महिने तुम्ही जॉब केलात आणि मन नाही लागत आहे, पैसेही थोडेफार कमवलेत. सो तुम्ही तुमच्या पॅशनकडे वळू शकता. तिथे सुद्धा तितकीच मेहनत घेणं गरजेचं आहे. मेहनत घेणं फार महत्त्वाचं आहे. सो या सगळ्या गोष्टींमुळे आजचं मोटिव्हेशन इतकंच आहे, की प्लीज पैसा कमवा. प्रामाणिकपणे कमवा. हा डायलॉग मी वारंवार मारतीये बिकॉज प्रामाणिकपणे जर तुम्ही पैसे कमवलेत ना, तर शांत झोप लागेल. जेव्हा वाईट मार्गाने आपण पैसे कमवतो, नीट झोप लागत नाही. त्रास होतो त्या गोष्टीचा आणि मग शारीरिक प्रॉब्लेमसुद्धा सुरू होतात. हं. पैसे असतील तर बऱ्याच गोष्टी तुम्ही छान करू शकता. छान-छान खाऊ शकता, छान-छान पिऊ शकता, छान एन्जॉय करू शकता. सगळंच बेस्ट तुम्ही तुमच्यासाठी करू शकता. सो त्यामुळे प्लीज पैसा कमवा. पैशांना तितकं महत्त्व द्या. पैसे कमवा, स्वतःवर उडवा देखील आणि सेव्हिंगसुद्धा करा. आजच्या व्हिडिओ सॉरी आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे मला कमेंट्समध्ये कळवा. मी नक्की व्हिडिओ बनवेन आणि खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा. तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू. बाय बाय.